किती विदारक परिस्थिती आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आपण बघू शकतो की सध्या भयानक शांतता पसरली आहे वातावरणामध्ये। सगळीकडे जिकडं बघाल तिकडं सगळं काळा पट्टा दिसतोय आणि खाली पाणी दिसतंय। ते मी पुन्हा येईन अशा प्रकारचा पाऊस झालाय। शेतकऱ्यांना मदतीचं काहीच नाही, फक्त आश्वासनं दिली जातात, कोरडे आश्वासनं। कशाचा वास? हे वास चढला ना, हे चौथी वेळ हे पाणी येण्याची, चौथी वेळच आहे। नमस्कार मंडळी, story.com या नव्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। मी सध्या परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये आहे आणि आता सध्या परभणी तालुक्यातील साळापुरी या गावात आहे आणि साळापुरी गावामध्ये हा गोदावरी नदीच्या बॅकवॉटरचा प्रश्न आहे आणि ह्या बॅकवॉटरचं जे पाणी आहे ते सगळं इथपर्यंत आलं आहे आणि साळापुरीच्या या पलीकडल्या भागातील जे शेतकरी आहेत त्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। तर ते नुकसान पाहण्यासाठी मी आता त्या भागात जात आहे। नंतर मग तो धन्यवाद। तर आपण मंडळी आता एका होडीवर बसलेले आहोत आणि ही जी होडी आहे तर ही एका भोई समाजाची आहे। ह्या इथल्या शेतकऱ्यांनी काही दिवसांसाठी त्यांच्या शेतात जाण्यासाठी आणलेली आहे। त्याचं कारण म्हणजे ह्या त्यांच्या शेतामध्ये पाणी शिरलेलं आहे। हे माझ्या पाठीमागं बघू शकता की संपूर्ण ऊस आहे, ऊस पीक आहे आणि जिथं ही होडी सध्या चालते ना त्या होडीच्या खाली देखील पिकं आहेत। होडीचे जे चालक आहेत की ते शेतकरीच आहेत। कधी शिकलाय होडी चालवायला? होडी चालवायला तसं तर 3, 4, 5 वर्षापासून ही दरवर्षीच आहे ना सर। हा, इकडे यायचं म्हणलं की होडीशिवाय पर्याय नाही। हा, दररोज पाण्यातच यावं लागतं आणि पलीकडे आपली गाई वासरं आहेत, त्यांना चारा पाणी जर नाही गेलं तर ते उपाशी मरतात। बघा ही तुम्ही होडीमधून आम्हाला असा एक कमी दरवर्षी प्रमाणे 10 एक महिना आम्हाला असा प्रवास करावा लागतंय। आमची शेतकऱ्याची सर्व शेती ह्या पाण्याच्या नदीच्या पलीकडे तर आम्हाला हे नदीतून जीवावर आमच्या गोळी घेऊन आम्हाला प्रवास करावा लागतोय। तर आमचं एवढंच म्हणणं आहे की शासनाला की आम्हाला ह्या पाण्याखाली आमचा एक पूल आहे आणि हे पूल सर्व तुटून गेलेला आहे ह्या पाण्यामुळं। तर आमचा हे पूल बांधून द्यावा ही आमची सरकारला मागणी आहे। आणि दरवर्षी सरकारी आमदार खासदार हे येतात इलेक्शनच्या टायमाला, आम्हाला 2-2 हजार रुपये देतात आणि म्हणतात की बाबा आम्हाला मतदान करा। आम्ही म्हणतो की बाबा तुम्ही आम्हाला हे पुलाचं काम करून द्या, त्यावेळेस ते आम्हाला आश्वासन देतात, मात्र ते निवडणूक झाली की ते इसरून जातात आणि हे आम्हाला दरवर्षीचा असा प्रवास झाला। आम्ही आमच्या अक्षरशः जीवावर गोळी घेऊन या रस्त्याने आम्ही प्रवास करतो की आमची मागणी की आम्हाला हे पूल बांधून देण्यात यावं। आणि अजितदादा आमचे हे कृषी मंत्री किंवा उपमुख्यमंत्री आहेत, ते म्हणतात की बाबा हे पैशाचं आपल्याला सोंग करता येत नाही। बरं, मान्य आम्हाला पैशाचं सोंग करता येत नाही। तुमचा विषय आला स्वतःचा की तुम्हाला समजा तुमचे घोटाळे वगैरे तुम्हाला सर्व काही हे पैशाचं सोंग करता येतं। शेतकऱ्यावर जर बारी आली की तुम्ही म्हणता की पैशाचं सोंग करता येत नाही, हे म्हणणं काही दादाचं योग्य नाही। ज्या दिवशी पाणी आलं होतं हे होडी म्हणजे गावामध्ये आणि या बॅकवॉटरला, तर त्या दिवशी काय एकंदरीत परिस्थिती होती? बॅकवॉटर आलं त्या दिवशी आमची ढोरं अक्षरशः उपाशी होते। आता आमचे म्हशी गाई वासरं आहेत पलीकडे। तर माझी परवा दिवशी सर कारवड अक्षरशः ह्या पाण्यामुळं अचानक पाणी वाढल्यामुळं मरण पावली सर। मृत पावली, आपण बघू शकता तिथंच आहे ती आणखी डेड बॉडी। आणि पुन्हा गाय वाचवली मोठ्या प्रयत्नानं, समजा वेळेवर या होळीमुळे आल्यामुळं समजा गाय वाचली माझी। आणि हे अक्षरशः हे पिक आहेत ना सगळे हे पूर्ण सर शेतातून जर बघितलं तर वाटतंय जण काय आपण कुठेतरी एखाद्या जंगलात आलो काय, अशी परिस्थिती। पण इलाज नाही, पर्याय नाही आणि सरकार कुठली बी दखल घ्यायला तयार नाही। आता पालकमंत्री माननीय मेघना दीदी बोर्डीकर आल्या होत्या, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील आले होते। त्यांना आम्ही पूरग्रस्त शेतकऱ्यांनी एकच मागणी केली की सर हे आमचं सततच आहे, 4-5 वर्षापासून म्हणजे दरवर्षी हे पाणी येऊन हे आमचे खाल्ले पूर्ण शेतात जातात पाणी। साधारणतः या गावातली या भागा अलीकडल्या बाजूला जवळपास सर 100 हेक्टर शेती पाण्याखाली जाते। 100 हेक्टर 3 ते 4 किलोमीटर पर्यंत आपण जाऊ शकतो ह्या होडीत, इतकं पाणी आहे। आणि मग त्याला म्हणलं सर की आमची तुम्ही वेगळे पंचनामे करा,
पण त्यांचं म्हणणं आहे 7,000 8,000 सरसकट हेक्टरी नुकसान भरपाई देऊ. 7,000-8,000 हेक्टरी नुकसान भरपाई काय होईन आता तुम्हीच बघा. तिला खर्चच सर एका बॅगला 2,500 बॅग सोयाबीनला आहे, खताला 1,500 रुपये, तिच्या काढणीचा आहे, तिचा मजुरीचा. 1 एकराचा जरी आपण खर्च लावला तर कमीत कमी 30,000 रुपये ते 35,000 रुपये होते एका एकराचाच. पण समजा शेतकऱ्याची मागणी किंवा हेक्टरी 50 तरी द्या आम्हाला पंजाबच्या धर्तीवर, कारण नुकसान झालेलं तर भरून निघणार नाही, पण कुठंतरी शेतकऱ्याला उभं राहण्यासाठी म्हणजे त्याला एक सहारा कुठंतरी त्यानं. आता मी येताना होडीतून बघितलं की तिथं सोलार होतं, इथं विहीर दिसते, ही बघू शकता की तुम्ही विहीर आहे संपूर्ण पाण्यात आहे. असं काय काय नेमकं या पाण्याखाली सध्या आहे? आता ही विहीर गेल्यात पाण्यात, सोलर गेलेत, बोर गेलेत आमचे पाण्यात. जवळपास गाळ तर एवढा झालाय जमिनीवर की त्या गाळामुळे तर आता ते पिकं सगळे करपूनच गेलेत आणि विहिरी पूर्णपणे गाळानं भरल्यात. विहिरी, बोर आणि जेवढी आमची सिंचन साधन आहेत त्याच्यात पुन्हा बरंच शेतकऱ्याचे आमचे स्प्रिंकलरचे छडे असतात ना सर, ते वाहून गेलेत. तर किती विदारक परिस्थिती आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आपण बघू शकतो की सध्या भयानक शांतता पसरली आहे वातावरणामध्ये. सगळीकडे जिकडं बघाल तिकडं सगळं काळा पट्टा दिसतोय आणि खाली पाणी दिसतंय. जिथं माझ्या जागेवर जवळपास गुडघ्याच्या वरी पाणी होतं आणि सध्या आणखी पावसानं कहर तर मांडलाय आणि आणखी पाऊस पुन्हा सुरू झालाय. हा पाऊस कधी थांबल? पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही सर, पुन्हा 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 येत आहे. ते मी पुन्हा येईन अशा प्रकारचा पाऊस झाला आहे. आणि शेतकऱ्यांना मदत देतंय सरकार? शेतकऱ्यांना मदतीचं काहीच नाही, फक्त आश्वासनं दिले जातात, कोरडे आश्वासनं. मंत्री येतात, दौरे करतात, हे देऊ तुम्हाला, ते देऊ. हो आले होते, मकरंद आबा पाटील मदत आणि पुनर्वसन मंत्री आले होते. आम्ही ह्या सगळं भागातले जेवढे पूरबाधित शेतकरी आहेत ना ते सर्व आम्ही त्या दिवशी होतो. ही झाडं आम्ही इथं उपटून नेलते, कारण मंत्री महोदय ते इकडे यायला त्याला चिखलामुळं पाण्यामुळं आणायचं ना, ते समजा त्याला यायची इच्छा नसेल किंवा त्या येता येऊ शकलं नाही त्याला, पण आम्ही हे झाडं हे तिथं सगळे कापसाची हे आता हे जे तुम्ही बघताय हे झाडं आम्ही तिथं उपटून नेले, सोयाबीनची त्याला दाखवले. तर त्यांनी त्यांच्या पुढे आम्ही मुद्दा मांडला किंवा आमची पूरबाधित जेवढे शेतकरी त्यांचं वेगळे पंचनामे करा, अशी आमची प्रमुख मागणी आहे मुळात. तर त्याला त्या JR मध्ये शासनाचे एक असं हे जमीन खरवडून गेल्यास हेक्टरी 47,000 रुपये अनुदान असा एक मुद्दा आहे त्याच्यात. तर त्याच आता जे काय अधिकारी आहेत आपले ग्रामस्तरावरले कृषी सहाय्यक असो किंवा तलाठी, तर त्यांचं असं म्हणणं यायले तुमची जमीन ती खरवडून गेलेली अनुदान तुम्हाला पुढचं 3 वर्ष भेटत नाही आणि परत ती जमीन पोट खराबीत जाती. हे मुद्दा आता पालकमंत्री आले त्या दिवशी पण हेच मुद्दा मांडला. तर त्या पण म्हणल्या की बाबा तुम्हाला हे अशा प्रकारे खरवडून गेल्या होती, पोट खराबीतच लागेल, हेच लागेल. आम्ही प्रश्न मांडायचा तर त्याच म्हणू लागले की जमीन 47,000चा तुम्ही आग्रह धरूच नका. मग कुठला आग्रह धरायचा? हेक्टरी 47,000चा आग्रह खरवडून गेलेल्या जमीन आता काय राहिले का? तुम्ही बघितलं नाही, जमीन गाळ साचलाय, खरवडून गेली, तर ते म्हणतात तुमची पोट खराबच लागन. मग त्या भीतीमुळे शेतकरी प्रश्न बी मांडायला तयार नाही. सरकार मदत देतात 50-50. हो, पंजाब सरकारने हेक्टरी 50,000ची मदत दिली. तसं पाहायला गेलं तर सर 50,000 अपुरी मदत. हेक्टरी म्हणजे त्या हेक्टरमध्ये आमचं उत्पन्न जवळपास 1.5 लाख सरासरी एका शेतकऱ्याला झालं असतं, चांगलं पीक आलं असतं. आणि त्याचा खर्च आम्हाला जेमतेम लाख रुपये, समजा पण 50,000 आम्हाला उरले असते. ते समजा तिथं सरकार तर भरपाई करूच शकत नाही, पण कमीत कमी 47,000 जर दिली तर काय म्हणते तसं बुडत्याला काडीचा आधार, अशा प्रकारे थोडं उभं राहायला आम्हाला मदत होईल, थोडा सहारा भेटेल. आम्ही जवळपास अर्धा पाऊण तास झालं तुमच्या भागात आलो. तिथे एक वास येतोय ना, कशाचा वास? हे वास सडलं ना, हे 4थी वेळ हे पाणी येण्याची 4थी वेळच हे सडलेला वास यायला आम्ही आजारी पडल्यासारखं होईल. घरी गेल्यावर जेवण जाईना झाले. आता बघा पाय खाजवते, तुम्हाला पण अनुभव येईल घरी गेल्यावर. संध्याकाळी गुदी यायल्यात, खाजवायलेत पाय. 4थी वेळच हे सडलं हे सगळं. किती कापूस आहे तुमचं? हे एकरभर कापूस आहे, तिकडे 2 एकर सोयाबीन आहे. आणि अशीच परिस्थिती सगळ्या गावाची परिस्थिती अशीच आहे, पूर्ण परिस्थिती अशीच आहे. ज्या कापसापासून कपडा बनतो हो, आणि जे कपडे प्रत्येक जण अंगावर घालतो, तो कपडा तुमच्या अंगावरला फाटलाय. हो हो, फाटलाय नाही का? पिकवणारा तर तुम्ही शेतकरीच आहात. हो, पिकवणाऱ्यालाच कपडे नाहीत, पिकवणाऱ्यालाच कपडे नाहीत.
म्हणजे तुम्ही कापूस पिकवताय पण तुम्हाला कपडा भेटत नाही. आम्हाला भाव ठरवायचा अधिकार अधिकार नाही ना, भाव ठरवायचा अधिकार नाही. साधे चॉकलेट जर कुठल्या कंपनीने प्रोडक्शन केलं तर ते 1 रुपयाला का 5 रुपयाला हे ठरवायचा अधिकार त्याला आहे पॅकिंग करून काय. पण आम्हाला सरकारनं अधिकार दिला नाही भाव ठरवायचा. आम्ही पिकवायचं फक्त हातात आहे, भाव सरकार ठरविणार. जो कापूस शेतकरी पिकवतो आणि त्या कापसापासून कपडा बनतो, तो कपडा शेतकरी बनवतो कंपन्यांमध्ये आणि तो कपडा घालायला परत शेतकऱ्याला येतो. ती घालण्याचा जे कपडा असतो ना, तो कपडा हा शेतकऱ्याच्या फाटलेला आहे. बघू शकता की पाठीवर देखील सगळीकडे. म्हणजे आपल्याकडे इतकी विदारक परिस्थिती आहे शेतकऱ्यांची आजची, आणि ही परिस्थितीच खरंच कुठंतरी बदलणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी सरकारच्या मदतीची कुठली अपेक्षा नाही, फक्त सरकारनं भाव दिला पाहिजे आणि तो जर भाव योग्य दिला तरच शेतकरी जगू शकतो. नाव तुकाराम विठ्ठलराव घाटगे, राहणार शाळापुरी. मी एक शेतकरी आहे. तर बघा, ही अक्षरशः ही सोयाबीन तुमच्या समोर आहे. या सोयाबीनला असे मोडं फुटलेत आणि हे आतोनात हे शेतकऱ्याचं आमचं नुकसान झालंय, तरी आमच्या बांधावर यायला कोणी तयार नाही. तर हे आमचे मीडियावाले चॅनल बांधव इथं स्वतः पाण्यामधून इथं बघायला आलेत. शासनाचे जे अधिकारी यायले ते रस्त्यावरूनच चाललेत तिकडे पाहणी करून. हा, नाही, शासनाचा अधिकारी एक बी बांधावर नदी ओलून आलेला नाही. यायलेत रस्त्यावरूनच तिथं शाळेपासूनच वापस चाललेत. आमचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही अक्षरशः शेतामध्ये या, तुम्ही मागणी करा, बघा आणि शासनापर्यंत आमची मागणी जाऊ द्या. तर तुम्ही म्हणता की आम्हाला 1 हेक्टरी 8,000 रुपये नुकसान देतो. तर बघा, ह्या सोयाबीनला अक्षरशः मोडं फुटलेत. आमच्या असा आम्हाला असा एक आमचा खर्च केला आम्ही. हेक्टरी आमचा खर्च जवळपास एकरी 30,000 रुपये झाला आहे. तर सरकार म्हणते हेक्टरी आम्ही तुम्हाला 8,500 रुपये देऊ. तर 8,500 ही सरकारची निधी आम्हाला उपलब्ध नाही. आमचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही आम्हाला हेक्टरी 50,000 रुपये हे खर्च द्यायला पाहिजे. आणि आपल्या बाजूचं एक राज्य आहे पंजाबचं, तिथं हेक्टरी 50,000 रुपये ते देत आहे. तर आपल्या महाराष्ट्रात का देऊ शकत नाहीत. आणि आमच्या शेतकऱ्याचं तुम्हाला मागणी केली की तुम्ही म्हणता की आम्हाला आमच्या तिजोरीत पैसे नाहीत, हे नाहीत. तुम्ही आम्हाला सांगायले आणि तुमच्या निवडणुकीला याला खूप पैसा आहे तुमच्याजवळ. आता आमची मागणी एवढीच की आमचा तुम्हाला विरोध नाही. तुम्ही राजकारण करू नका की बाबा आता सध्या शेतकऱ्यावर हे मोठं भयंकर संकट आलेलं आहे. त्या संकटाचं तुम्ही आम्हाला याच्यातून मदत करा. मला जमीन इथं जवळपास 2 एकर आहे साहेब. आणि 2 एकर जमीन आहे तर माझं हे समजा आहे बघा, ही 2 एकरामध्ये मी सोयाबीन केलं तर त्याला अक्षरशः मोडं फुटलेत. तर आमचं तात्काळ सरकारनं आमची ही मागणी पूर्ण करावी. आणण्यासाठी तुम्हाला किती खर्च करावा लागला आतापर्यंत? तर सांगतो बघा सर, खताची बॅग घेतली तर 2,000 रुपयाला बॅग आहे. सोयाबीनची बॅग घेतली तर 3,000 रुपयाला बॅग आहे. तर पुन्हा इथं ट्रॅक्टरचा खर्च, नांगरटीचा खर्च असा मिळून हे खर्च एकरी माझा 30,000 ते 35,000 रुपये खर्च झालाय. आणि हेक्टरी खर्च माझा हे असा 60,000 ते 65,000 रुपये खर्च झालाय. आणि सरकार म्हणते की मी 8,500 रुपये आम्ही तुम्हाला देतो. तर सरकारचं हे खर्च आमचा झालेला देखील खर्च निघणं आहे. तर आम्ही आमचा हे संसार, हे आमचा निर्वाह कसा करावा हे सरकारनं लक्षात घ्यायला पाहिजे. आणि आम्हाला याची तात्काळ मदत हेक्टरी आम्हाला 50,000 रुपये द्यावं, हीच एवढी माझी विनंती सरकारला. मायबाप घराकडे निघावं लागणार आहे आणि सगळी धोक्याची परिस्थिती थोड्या वेळात इथं निर्माण होऊ शकते. ही आहे इथल्या शेतकऱ्यांची, परभणी जिल्ह्यातल्या परभणी तालुक्यातल्या शाळापुरी भागातील शेतकऱ्यांची आणि या एकंदरीत भागातली. याच्यासोबत मी तुम्हाला एक रिपोर्ट दाखवणार आहे की सोयाबीन आहे ना या भागातलं, तर ह्या सोयाबीनला अक्षरशः मोड फुटलेत आणि हे मोड फुटलेलं सोयाबीन सगळं कामातून गेलंय. भविष्यात त्याचा शेतकऱ्याला उभं टाकण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागणार आहे. उद्या दिवाळी, दसरा आहे, सगळे सण आहेत, त्या शेतकऱ्याचा कसा उभा राहणार ह्या सगळ्यात मोठं संकट आहे. हा व्हिडिओ तिथंच थांबूयात. पाऊस आलाय, संकट आपल्यावर देखील इथल्या शेतकऱ्यांसारखं आहे. तर ते नक्कीच पावसानं कुठंतरी थांबवा अशी अपेक्षा करूयात. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्या, सरकारपर्यंत शेतकऱ्यांचा आवाज पोहोचू द्या. त्याच्यासाठी शेअर करा. धन्यवाद.